तर जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये दरोड्याचा प्रयत्न झालाय। बँकेच्या मागचं शटर तोडून आतील रक्कम पळवण्याचा प्रयत्न झालाय, मात्र चोराचा रोकड पळवण्याचा प्रयत्न फसलेला आहे। चोरी दरम्यान 5 ते 6 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। तर पुण्यामध्ये तरुणांनी मौज मजेसाठी 10 दुचाकी चोरल्याचा प्रकार समोर आलेला आहे। नशा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुणे गुन्हे शाखेनं 2 तरुणांना ताब्यात घेतले। 10 दुचाकी जप्त करण्यात आलेत। हडपसर, दिघी, चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींच्या विरोधात याआधी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तर धुळे तालुक्यातील निमढाळे शिवारामध्ये बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या प्रकरणी निमढाळे ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा आणि कॅमेरा लावण्याची मागणी केली। त्यानंतर वनविभागानं निमढाळे शिवारामध्ये पिंजरा आणि कॅमेरे लावले। तर सोलापूरच्या कोनापुरे चाळ परिसरामध्ये आता रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाची प्रकृती बिघडली आहे। परिसरामध्ये निकृष्ट दर्जाच्या काँक्रीटचा रस्ता होत असल्यानं 6 दिवसांपासून तरुणानं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं तरुणानं आंदोलन सुरूच ठेवलं। त्यामुळे त्याची प्रकृती जी आहे ती बिघडलेली आहे। तर पुण्यातील सारसबाग जवळील खासदार गिरीश बापट यांच्या नावाच्या डायग्नोस्टिक सेंटरचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। 15 डिसेंबर 2025 रोजी हे उद्घाटन करण्यात आलं। 2 महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही डायग्नोस्टिक सेंटर सुरू झालेलं नाही। या संदर्भात महापालिका आयुक्तांशी बोलल्यानंतर लवकरच हे डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। इथनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आधव। महानगरपालिका स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या नावानं डायग्नोसिस सेंटर जे आहे ते सध्या माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे। खरं तर ही डायग्नोसिस सेंटरची ही खरं तर इमारत आहे। मात्र 15 डिसेंबर 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खरं तर या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं। मात्र 2 महिने लोटून सुद्धा आपण बघू शकतोय की खरं तर ही डायग्नोसिस सेंटर जे आहे ते बंद आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि उद्घाटन करण्याची जी पाटी आहे ते आपल्या समोर आपण बघू शकतोय। खरं तर त्यांच्या हस्ते खरं तर हे उद्घाटन झालेलं होतं। मात्र आता 2 महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही हे सेंटर जे आहे ते बंद आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन याचं उद्घाटन करण्याची एवढी घाई का केली असाही प्रश्न खरं तर उपस्थित केला जात आहे। मात्र आपण बघू शकतोय खरं आणखी हे सेंटर सुरू होण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे असं म्हटलं जात आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। तर पुण्यामध्ये 2 फेब्रुवारीपासून वाहनांचं पासिंग जे आहे ते काम बंद आहे। पासिंग लवकरात लवकर सुरू करा, वाहतूक संघटनांनी ही मागणी केली आहे। ऑटोमॅटिक सेंटरचं आता काम होईपर्यंत पासिंग सेंटर बंद राहणार आहे। तर मुंबई महापालिकेमध्ये रिक्त पदभरतीची अंमलबजावणी रखडलेली आहे। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र दिलंय। मागच्या वर्षी झालेल्या बैठकीतील निर्णयाची अद्याप अंमलबजावणी न झाल्यानं फडणवीसांना पत्र देण्यात आलेलं आहे। तर मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। बायपास रोड नाक्याजवळ अनुरुंद रस्त्यामुळे वाहनं अडकलेली आहेत। दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात।